सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय का असा संतप्त सवाल शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलाय। लोकसभेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर भाजपने दावा केलाय। कोणत्याही परिस्थितीत रत्नागिरीची जागा सोडणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। दुसरीकडे रामदास कदमांचं मत म्हणजे महायुतीचं मत नाही असं प्रत्युत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय। एकनाथ शिंदे सर्व निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलंय। सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचंय का असा संतप्त सवाल शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलाय। त्यामुळे आता महायुतीत चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होऊ लागलाय। भाजपच्या माध्यमातून मी असं म्हणेन, तुम्ही रायगडवर पण सांगाल आम्हीच, तुम्ही रत्नागिरीला पण सांगाल आम्हीच, असं होत नाही। रत्नागिरीला पण सिटिंग जागा आहे, ती शिवसेनेची आहे, ती शिवसेनेची आहे। हे तुम्हाला सगळ्या पक्षाला संपून तुम्हाला एकटा जिवंत राहायचं का भाजपला, असं त्यातनं निष्कर्ष निघेल। मग म्हणजे कसं होईल, आपण दोघे भाऊ भाऊ, तुझा आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावू, असं होता नाही। रामदास कदमांचं मत म्हणजे काही महायुतीचं मत नाही आहे। त्यांनी आपलं व्यक्तिगत मत मांडलं आहे आणि व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आहे। महायुतीला कुठेही डॅमेज होणार नाही याची काळजी सर्वांनीच घ्यायची आहे। सहकारी पक्षांना ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सांभाळलं, कधीही कुठल्याही पक्षाने एवढा सांभाळ लहान पक्षाचा केला नाही।